मित्रांनो, हा आहे कृष्णकांत तिवारी. याचे 1 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. बघा काय पोस्ट केलेली आहे त्यांनी. जय सनातन, ब्राह्मण ही धरती पर सर्वश्रेष्ठ है, तुम इनकी बराबरी कभी नहीं कर सकते नीलांडुओ. मित्रांनो, सकाळ सकाळ फेसबुक पाहताना मी सगळ्यात अगोदर एक पोस्ट पाहिली आणि त्या पोस्टमध्ये ब्राह्मण युवा वगैरे असं काहीतरी ते पेज आहे, त्याचे मी स्क्रीनशॉट काढलेला आहे. त्याला मी यामुळे शेअर केलेलं नाही कारण त्यामध्ये लक्षात ठेवा, त्यामध्ये अत्यंत बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे. एक कसला तरी मुलगा आहे, त्याला निळा रंग दिलेला आहे आणि त्याच्या छातीवर जय भीम वगैरे लिहिलेलं आहे आणि तिथं हिनवण्यात आलेलं आहे आरक्षणावरून, वेगवेगळ्यावरून. आणि आमचा जो आहे, कोण आहे तो, महेश रेखे याने काय केलं तर 2000 मंत्रावाल्या दंडकर्म पारायण केलं आणि ते 50 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण केलं. मागच्या 2-3 दिवसापासून मी ह्या पोस्ट पाहत होतो. ठीक आहे बाबा, त्यांचा धर्म आहे, त्यांची उपासना पद्धत आहे, प्रत्येकाला आपापल्या उपासना पद्धतीने आचरण करण्याचा संविधानाने अधिकार आहे. कोणीही लक्षात ठेवा, कोणालाही कोणावरही टीका करण्याचा अधिकार नाही. आणि त्यामुळे त्यांनी 2000 काय 20,000 काय 2 लाख मंत्र जरी पाठ केले किंवा म्हटले तरी कोणाच्या पोटामध्ये दुखण्याचं किंवा कोणाला वाईट वाटण्याचा कसलाही संबंध नाही. परंतु आज अचानक सकाळी मी एवढ्या अशा पोस्ट पाहिल्या आणि खास करून बौद्ध समाजाला टार्गेट करणाऱ्या, खास करून बाबासाहेब आंबेडकरांना टार्गेट करणाऱ्या, तर त्यावेळेस मात्र मित्रांनो राग आला. आता दुसरा एक असंच एक पेज आहे, मी हे 2 पेज लक्षात ठेवा, हे 2 पेज मी मुद्दामहून, माझं नितीन पिसाळ नावाचं अकाउंट आहे फेसबुकला, त्यावर मुद्दामहून पुराव्यासाठी शेअर केलेलं आहे. आणि दुसरं एक आहे ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे, ते पेज मी शेअर केलेलं नाही, परंतु त्याचे स्क्रीनशॉट मी काढलेले आहेत. ते तुम्हाला येथे टाकणार नाही कारण एवढ्या भयानक पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान सहन होत नाही. आता मित्रांनो, दुसरं पेज आहे ब्राह्मण NK भट्ट. हा काय म्हणतो, देख लो नीलांडुओ, ब्राह्मण विरोधियो, ये होते हैं ऋषि पुत्र. 19 वर्ष के देवव्रत महेश रेखे जी ने जो उपलब्धि हासिल की है वो जानकर मन प्रफुल्लित हो गया. उनकी ये सफलता हमारी आने वाली पीढ़ियों की प्रेरणा बनने वाली है. भारतीय संस्कृति में आस्था रखने वाले हर एक व्यक्ति को ये जानकर अच्छा लगेगा कि श्री देवव्रत ने शुक्ल यजुर्वेद की मध्यान्ह शाखा के 2000 मंत्रों वाले दंड कर्म पारायणम को 50 दिनों तक बिना किसी अवरोध के पूर्ण किया है. इसमें उनके वैदिक ऋचाएं और पवित्रतम शब्द उल्लेखित है. उन्होंने पूर्ण शुद्धता के साथ उच्चारित किया है. ये उपलब्धि हमारी गुरु परंपरा का सबसे उत्तम रूप है. काशी के सांसद के रूप में मुझे इस बात का गर्व है कि उनकी यह अद्भुत साधना इसी पवित्र धरती पर संपन्न हुई. उनके परिवार, संतों, मुनियों, विद्वानों और देश भर के उन सभी संस्थाओं को मेरा प्रणाम जिन्होंने इस तपस्या में उन्हें सहयोग दिया. आता मित्रांनो, यावर बोलायचं नव्हतं परंतु हे लोक बोलायला भाग पाडतात, लक्षात ठेवा. आणि हे मुद्दामहून जर डिवचण्याचं काम करत असतील, हे अहंकार लक्षात ठेवा. आणि आता खरंच इतर हे जे वेद करत आहेत, इतर लोकांना वेदाचा अधिकार आहे का? काय म्हणतात तुकोबाराय, वेदाचे गव्हार न कळे पाठका, अधिकार लोकांनाही रा. इतर लोकांना अधिकार नाही, ब्राह्मण सोडून इतरांना अधिकार नाही. कोण म्हणतंय? तुकोबाराय म्हणतात. आणि ह्यांचं लक्षात ठेवा, ह्याने आता हे रेखे कोण आहे बिचाऱ्याचं, त्याच्याबद्दल काही देणं घेणं नाही. कारण या ज्या गोष्टी सुरू आहेत याच्या नावाखाली काही लोक आहेत, लक्षात ठेवा. सरसकट सगळा कोणताही समाज दोषी नसतो, सरसकट कोणताही वर्ग दोषी नसतो. परंतु याच्या नावाखाली तिवारी सारखे किंवा ह्या भट्ट सारखे जे लोक आहेत, यांचा जो अहंकार आहे, मग तुकोबारायांनी हे पाहिलं, त्या काळामध्ये सुद्धा असा अहंकार बाळगणारे हे लोक होते. आणि मग तुकोबारायांनी काय केलेलं आहे, यांना
काय म्हटलेलं आहे? कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. लक्षात ठेवा, एखाद्या माणसाला कोड येतो आणि कोडमुळं त्याचं संपूर्ण शरीर पांढरं दिसतं, तर ते गोरं असतं का? नाही. आणि तसं हे अहंकारी ज्ञान आहे. तुमच्या ज्ञानामध्ये जर अहंकार असेल तर त्याची तुलना तुकोबारायांनी कशासोबत केलेली आहे? आणि त्यामुळे तेथे देवत्व नसतं, त्यामुळे तेथे देव नसतो. तुमचं वेद पठन काही कामाचं नाही. काय केले घुकिले, वेद पठन वाया गेले. लक्षात ठेवा. काय म्हणतात तुकोबाराय? अशा ज्ञानियांच्या घरी, अशा वेद पठन करणाऱ्याच्या घरी जे स्वतःला ज्ञानी म्हणून मिरवतात, अहंकार बाळगतात, आणि या अहंकारामध्ये आपण कोणाची अवहेलना करत आहोत हे जर तुम्हाला कळत नसेल तर काय म्हणतात तुकोबाराय? ज्ञानियांच्या घरी चोजविता देव, तेथे अहंभाव पाठी लागे. विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी, मजहून ज्ञानी कोण आहे? अंगी भरला ताठा, कोणा ते मानिना, साधूची छळना स्वयं करी. तुकोबारायांनी या लोकांचा पूर्णपणे समाचार त्या काळामध्ये घेतलेला आहे. आपण वाचत नाहीत, आपण गाथा वाचत नाहीत. लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांची गाथा उगच बुडवली नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला जर या अहंकाराविरोधात लढायचं असेल, ही लढाई कोणत्याही व्यक्तींच्या, समाजाच्या, समूहाच्या, कोणाच्याही विरोधामध्ये नाही. ही लढाई अहंकाराच्या विरोधामध्ये आहे. लक्षात घ्या. काय करुनी पठन केली अहंता जतन, अल्प असे ज्ञान अंगी ताठा अभिमान, तुका म्हणे लंड त्याचे हानोनी फोडा तोंड. अशा शब्दामध्ये तुकोबारायांनी काय केलेलं आहे? यांना धिक्कारलेलं आहे, यांना आव्हान दिलेलं आहे. काय करीशील पंडित हे वाणी, अक्षराभिमानी थोर होय. त्यामुळे हे जे पंडित आहेत, काय म्हटलेलं आहे तुकोबारायांनी? पंडित म्हणता थोर सुख, परी पाहता अवघा मूर्ख, काय केले घुकिले, वेद पठन वाया गेले. याने जे वेदाचं पठन केलेलं आहे हे पूर्णपणे वाया गेलेलं आहे. का? कारण वेदी सांगितले ते न करी, समब्रह्म नेने दुराचारी. लक्षात ठेवा, समब्रह्म हा जो भाव आहे म्हणजे सगळी माणसं समान आहेत. कोणीही उच्च नाही, कोणीही नीच नाही, कोणीही कोणत्याही वर्णाचा नाही. लक्षात ठेवा, इथून तिथून सगळी माणसं ही समान आहेत. प्रत्येक माणूस हा ईश्वराचा अंश आहे. सर्वाघटी राम आहे, सर्वाभूती वासुदेव आहे, खलविदम ब्रह्म आहे. ही भूमिका जर तुमच्या आतमध्ये नसेल, आणि आता तुम्ही एखादा काय ते शुक्ल यजुर्वेद वगैरे पाठ केलं, काही मंत्र म्हटले आणि तुमच्यामध्ये लगेच अहंकार निर्माण झाला, आणि त्यामुळे हे सगळं वाया गेलेलं आहे. आणि तुका देखे जीवीसी व हा तेथीचा अनुभव. परंतु तुकोबारायांचं जीवन कसं आहे तुकाराम महाराज सांगतात. आमचं जीवन कसं आहे? तुका देखे जीवीसी व, प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक माणसामध्ये आम्ही ईश्वर पाहतो. मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही वर्णाचा असो, आणि हा अनुभव आम्ही घेतो. ही मांडणी तुकोबारायांची आहे. मग खरा पंडित कुणाला म्हणायचं? त्याने वेद पठन केलं किंवा नाही केलं. पंडित तोची एक भला, नित्य भजे जो विठ्ठला, अवघे समब्रह्म पाहे, सर्वाभूती विठ्ठल आहे. प्रत्येक माणसामध्ये विठ्ठल ज्याला दिसतो तो खरा पंडित आहे. त्याने वेद वाचले काय, न वाचले काय, कारण इतरांना वेद वाचण्याचा अधिकारच नाही. स्वतः तुकोबारायांचं प्रमाण आहे. लक्षात ठेवा, इतरांना वेद वाचल्यानंतर जीभ छाटण्याच्या शिक्षा आहेत, वेद ऐकल्यानंतर कानामध्ये शिस वतण्याच्या शिक्षा आहेत. आणि तुम्ही म्हणताल वेद ऐकण्याचा अधिकार नव्हता, हे सुद्धा तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये म्हटलेलं आहे. यातीहीन, लक्षात ठेवा, ज्याला कसलीही जात नाही, वर्ण व्यवस्थेच्या सुद्धा जो बाहेर आहे, जो जाती व्यवस्थेच्या सुद्धा बाहेर आहे, इतक्या खालच्या लेवलचा, यातीहीन नये ऐको जया वेद, ज्याला वेद ऐकण्याचा सुद्धा अधिकार नाही, तया दिले पद वैकुंठीचे, त्याला सुद्धा वैकुंठीचं पद देण्याचं काम, त्याला सुद्धा वैकुंठाला नेण्याचं काम भगवंताने केलेलं आहे, माझ्या विठ्ठलाने केलेलं आहे. ही मांडणी तुकोबारायांनी केलेली आहे त्या काळामध्ये. ही मांडणी आमच्या आज
आज आमच्या लोकांना करायला जमत नाही. लक्षात ठेवा, या लोकांना कसं उत्तर द्यायचं, या अहंकाराला कसं उत्तर द्यायचं, या अभिमान गर्व ताठ्याला कसं उत्तर द्यायचं हे आजही आमच्या लोकांना कळत नाही. परंतु हे तुकोबारायांनी लिहून ठेवलेलं आहे. अर्थविन पाठांतर कासया करावे, व्यर्थची मारावे घोकुनिया. घोकुनिया काय वेगळी अर्थ पाहे, अर्थरूप राहे होऊन या. तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी, नाही तरी गोष्टी बोलू नका. हे केवळ शब्दाचं ज्ञान आहे, शाब्दिक पांडित्य आहे. लक्षात ठेवा. आणि याला कसलाही अर्थ नाही. अगदी तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, यांची अवस्था म्हणजे तुका म्हणे अंती वांजची खरे, फजिती दुसरी जनामध्ये. चिरगुटी घालून वाढविले पोट, गर्भार बोभाट जनामध्ये. लटिकेची डोळे दाखवी प्रकार, दूधस्तनी पोरपोटी नाही. वांझेने दाविले गर्भार लक्षण, चिरगुटे घालून वाथयाला. तेवी शब्द ज्ञानी करीती चावटी, ज्ञान पोटासाठी विकोनिया. बोलाचीच कडी बोलाचाच भात, जेवून या तृप्त कोण झाला. कागदी लिहिता नामाची साकर, चाटिता मधुर गोडी नेदी. तुका म्हणे जळो जळो हे म्हणती, नाही लाज चित्ती निसुगाला. मित्रांनो, असे अनेक प्रमाण आहेत. लक्षात ठेवा. त्यामुळे गाथा वाचा. गाथेमध्ये तुमच्या प्रत्येक समस्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा. गाथा बुडवणे म्हणजे इतक्या सहजासहजी बुडवली नव्हती. आज तुम्हाला क्षुल्लक कारणावरून हिणवलं जात आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून. सयाजी शिंदे यांनी झाड तोडायला जर विरोध केला, सयाजी शिंदे तर मराठा जातीमध्ये आहेत, लक्षात ठेवा, तरी सुद्धा त्यांना हिंदू विरोधी आज ठरवण्यात येत आहे. म्हणजे झाडं तोडण्याला विरोध केला म्हणून तो हिंदू विरोधी, अशा पद्धतीची मांडणी जर होत असेल. आणि आज तुम्ही वेद पठन केलं, अरे तुम्ही 4ही वेद पाठ करा, 6 शास्त्र पाठ करा, कुणी अडवलंय? स्वागत आहे, आम्ही तुमचा सत्कार करू, मोठा हार घालून सत्कार करू. परंतु तुम्ही या नावाखाली लगेच तुमचे असे पेज काढून जर असं हिनवत असाल आणि खास करून बौद्ध समाजाला जर असं तुम्ही टार्गेट करत असाल, एकीकडे तुमचा मोहन भागवत म्हणतो बौद्ध हिंदू आहेत, ख्रिश्चन हिंदू आहेत, आणि मग अशा पद्धतीने एकीकडे तुम्ही हिंदू राष्ट्राच्या बाता मारता आणि एकीकडे येथील मराठ्यांना, बहुजनांना टार्गेट करण्याचं काम करता. आणि यामध्ये लक्षात ठेवा, अंधभक्त सगळे, बहुजनामध्ये सुद्धा अंधभक्तांची कमी नाही. आणि त्यामुळे हे फार भयानक आहे. आणि तुम्हाला यांना जर योग्य शब्दामध्ये जर उत्तर द्यायचं असेल तर तुम्हाला गाथा वाचल्याशिवाय पर्याय नाही, तुम्हाला तुकाराम महाराजांशिवाय पर्याय नाही. कारण या सगळ्या प्रश्नांना तोंड देण्याचं काम, त्याला उत्तर देण्याचं काम तुकोबारायांनी गाथेमध्ये केलेलं आहे. हे कोणताही कीर्तनकार तुम्हाला सांगणार नाही, ह्या कोणताही प्रवचनकार तुम्हाला सांगणार नाही. कारण हे जवळपास 99% कीर्तनकार हे स्वतःच अंधभक्त झालेले आहेत. बोलण्यासारखं भरपूर आहे. आपलं सर्वांचं मत नक्की कळवा. आपलं मत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.